दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 28 क्रमांकाचा दृष्टांत तन धैल्या वावराचा आज श्रवण करणार आहोत. एके राजसे रजो वासना दाटले, ते परमेश्वर धर्मायोग्य नव्हेती परी केले होती. मागील सेवाळल्या खडकाच्या दृष्टांतामध्ये तामस प्रकृतीचे जे काही जीव आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. पाणीयांतून गुंडा या दृष्टांतामध्ये जे कठीण अंतःकरणाचे आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि तन धैले वावर या दृष्टांताच्या द्वारे राजस स्वभाव असलेले जे काही जीव आहेत त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगत आहेत की एके राजसे म्हणजे रजगुण प्रधान असलेले जे आहेत. जसे जीवाच्या बाबतीमध्ये जर का बघितलं तर रज तम आणि सत्व असे जे 3 गुण आहेत त्या 3 गुणांपैकी कुठली तरी एक प्रकृती आपल्याकडे असते. एक तर आपण तामस असो किंवा राजस असो किंवा सात्विक असो. म्हणजे जेव्हा हे मनुष्य देह आपल्याला निष्पन्न होतं ते मनुष्याने मनुष्याला भोजन घातल्यामुळे. जसं आपल्याला हे मनुष्य देह मिळालं तर आपण मागे कधीतरी केव्हा तरी मनुष्य देहामध्ये असताना दुसऱ्या मनुष्याला आपण जे भोजन दिलेलं आहे पुण्य हेतूने नव हेतू रहित, तर त्यामुळे हे मनुष्य देह मिळालं. आणि ते मनुष्य देह मिळत असताना त्या ठिकाणी 6 गोष्टी आहेत. त्यापैकी 3 ज्या गोष्टी आहेत त्या चेतन आहेत, सजीव आहेत, आणि 3 जे आहेत ते निर्जीव आहेत. आणि त्या वेळेला जो काही प्रभाव होत असतो तो चेतन जे आहेत म्हणजे सजीव जे आहेत त्यांचा प्रभाव जो आहे तो प्रधान असतो. आणि जे निर्जीव आहेत त्यांचा प्रभाव जो आहे तो अनुषंगिक असतो, म्हणजे त्याच्या सोबत असेल तो. त्याच्यामध्ये क्रिया करणारा व्यक्ती, भोजन क्रिया ज्याची आहे तो व्यक्ती, बनवणारे जे व्यक्ती आहेत ते, आणि सोबत जे भोजन करणारे व्यक्ती ते, असे हे 3 जण सजीव. आणि ज्या ठिकाणी भोजन बनत आहे ती जागा निर्जीव आहे. ज्या ठिकाणी ते भोजन बनत आहे तो कालावधी काय आहे, राजस तामस सात्विक. आणि जे काही पदार्थ आहेत ते राजस तामस सात्विक आहेत, ते निर्जीव आहेत. जागा, पदार्थ आणि काळ हे 3. तर मग त्या ठिकाणी ज्यांचा गुण म्हणजे जे काही चेतन आहेत, सजीव आहेत, त्यांचा गुण प्रधान असतो. मग ते क्रिया करत असताना तिथे तामस जर का ते आहे सगळं काही, तर तमरूप क्रिया निष्पन्न झाली आणि प्रकृती पण तमरूप होईल. किंवा चेतनाचं सगळं तमरूप आहे आणि जर का निर्जीव वस्तू जर का राजस आहे तर तम प्रधान आणि रजगुण जो आहे तो अनुषंगिक अशी प्रकृती तयार होत असते. तर इत्यादी प्रकारे जे तमगुणाचं निष्पत्ती झालेली आहे ते तामस, भोजन घालताना रजगुणाची निष्पत्ती झाली ते राजस स्वभावाचे, आणि त्यांची ती मूळ प्रकृती तयार होते. मूळ स्वभाव त्यांचा तामस, मूळ स्वभाव सात्विकच राहणार, मूळ स्वभाव राजस राहणार, आणि त्याच्यामध्ये बदल होत नाही. स्वामी सांगतात बाई स्वभावासी नाश नाही. आता हे वचन दोन्हीकडेही लागतं. एक तर अष्ट स्वभावाला नाश नाही. अष्ट स्वभाव म्हटले की बंद करून टाकायचे, खाणं पिणं सगळं, तर नाही चालत. मग स्वभावाला मात्रा देता येते. किंवा मग हे जे काही आपले रज तम सत्व असे जे काही स्वभाव आपले प्रकृती स्वभाव आहेत जे भोजन समय निष्पन्न झाले त्याच्यामध्ये कुठलाही बदल आता होणार नाही. मग त्याला सुद्धा ते वचन लागू होतं की स्वभावासी नाश नाही. मूळ स्वभाव आहे तोच स्वभाव राहणार. मग काहीच उपाय नाही का? न स्वभाव मात्रे, म्हणजे त्याला तुम्ही नियंत्रित करू शकता
हे तुमच्याकडे लागलं. तुमच्याकडे जो आचार आहे, तुमच्याकडे जे विधी पालन आहे, त्याच्यामुळे तुमचा जो तामस स्वभाव आहे म्हणजे टोकेरी, त्याला तुम्ही बोथट करू शकता है ना. आपल्याकडे जे काही धारदार वस्तू असतात भाजी कापण्यासाठी म्हणा, ते एका विशिष्ट वेळेने त्याची धार निघून जात असते, बोथट होतात, ते चालतच नाही. ते तशा प्रकारे आपला जो दोषरूपी स्वभाव आहे त्याच्यावर तुम्ही नियंत्रण आणू शकता, त्याला ते बोथट करू शकता. आणि मग आपल्यामध्ये परमेश्वराच्या त्या विधी पालनामुळे काय होतो, तो आपला दोष जो आहे तो दोष राहतो, पण तो दबल्या जातो. त्याच्यावर अनेक गुणांचं आवरण त्याच्यावर येऊन जात असतं. आणि म्हणून स्वभावाला आपण मात्रा देऊ शकतो, ते पण ज्ञानाच्या माध्यमातनं. किंवा तामस किंवा राजस स्वभावाचे दोषवंत व्यक्ती असतील, थोडं भांडखोर असतील म्हणा वगैरे, ते स्वतः पण मान्य करतात की माझ्या तोंडून असं काहीतरी बोललं जातं आणि वाद होतात, म्हणून ते स्वतः सुद्धा घाबरतात. मग अशा व्यक्तींसाठी सांगितलेलं आहे की त्यांनी थोडा एकांक काळ जास्त राहायचं, म्हणजे जास्त लोकांमध्ये राहायचं नाही. अभ्यास वगैरे घेतला की विजनाला निघून जायचं, परत संध्याकाळी देवपूजा झाली की आपलं विजन एकांतामध्ये बसून करत राहायचं. जास्त लोकांमध्ये मिसळलं, शाब्दिक काहीतरी गोष्टी होतात किंवा त्यांना ह्यांचं बोलणं सहन होत नाही, यांना त्यांचं बोलणं सहन होत नाही, असं जर का आपल्या उपलक्षात आलं की आपला स्वभाव मुळात दोषी आहे, तर मात्र त्या ठिकाणी आपण काय करायचं, एकांक काळ जो आहे तो एकांक काळ व्यतीत करायचा. ते सांगितलेलं आहे की राजसा तामसा आटन प्रधान सांगितलेलं आहे. त्यांनी आटन वगैरे करायचं, जास्त लोकांमध्ये राहायचं नाही. म्हणजे अशा पद्धतीने इथे परमेश्वर जे आहेत ते परमेश्वर आपल्याला आपल्याकडे असलेल्या दोषावर सुद्धा उपाय सांगतात. त्याला कशा प्रकारे आपण सौम्य करू शकतो, शून्य करू शकत नाही, परंतु सौम्य मात्र करता येतं. आणि म्हणून स्वभावाच्या बाबतीमध्ये शून्य वचन नाही वापरत, स्वभाव शून्य असं म्हटले नाही स्वामी, स्वभाव मात्रे असं मात्र स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून एके राजसे म्हणजे एक राजस स्वभावाचा. राजस म्हणजे काय आहे, अधिक जीव देवता प्रपंच वगैरे यांच्याविषयी त्याची अधिक आवडी किंवा विकार वासना जी आहे. विकार म्हणजे काय, पदार्थ संबंधी जीव आनसारखा होय आणि उल्लेख उपजे, म्हणजे मूळ स्थितीमध्ये बदल होतो ज्याच्या पटकन. किंवा एखाद्या वेळेला आवड आणि निवड याच्यामध्ये जास्त जो गुंतलेला माणूस आहे, हे आवडतं ते आवडतं ते आवडतं. एखादा व्यक्ती त्याला जे दिलं ते त्याची आवड निवड नसते. प्रकृती संबंधित काही चालतं नाही चालत तो भाग वेगळा. एखाद्याला प्रकृतीच तशी की थंडी चालत नाही त्याला, एखाद्याची प्रकृती की उष्णता चालत नाही तो भाग वेगळा. पण एखाद्याला तो मुळात स्वभावच तसा असतो की त्याला चांगलं जरी असेल तरी त्याला ते आवडत नाही. तर मग हे जे काही आवडी निवडी आहेत ते त्याच्या स्वभावाशी संबंधित असतात की त्याला तेच पाहिजे, तसंच पाहिजे. म्हणजे गाठी गाठी आहे, ही गाठी काय किंवा ही गाठी काय नाही, मला माझीच गाठी पाहिजे, म्हणजे तो अडून बसलेला त्याला. म्हणजे तो एक प्रकारे तो दोष पण आहे. आणि आमकीच गोष्ट आवडणे हा रजस स्वभाव आहे एक प्रकारे, आवडी नावडी वगैरे. आणि रजोवासना दाटले आणि त्याच्यामुळे तो रज वासनेमध्ये तो दाटलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तो अडकून गेलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो, प्रत्येक वस्तूमध्ये, पदार्थामध्ये, व्यक्तीमध्ये, सगळ्याच बाबतीमध्ये, जड चेतन सगळ्याच पदार्थामध्ये तो आवड निवड आपली जपत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी रजो वासना दाटले ते परमेश्वर धर्मायोग्य नव्हेती. आणि असे जे लोक आहेत जे जीव देवता आणि प्रपंच यांच्या आवडीमध्ये ते रममान झालेले आहेत, बाकीच्या परमेश्वराच्या ठिकाणी ते रममान नाही. आवडीमध्ये ज्यांची मन ज्यांचं अडकलेलं आहे ते ईश्वर धर्मा म्हणजे परमेश्वर धर्मा ते योग्य नव्हेती. परमेश्वर धर्माच्या ठिकाणी त्यांना आवड नसते बरं का. एखाद्याला अशी वेगळी कुठली तरी फिरायला जायची आवड असेल, इकडे फिरायला जाऊ तिकडे फिरायला जाऊ, परंतु स्थान दर्शन म्हटले की ते म्हणतात नको, आता जाऊन तर आलो आता. बाकी कुठे फिरायला म्हटलं तर ते रजो म्हणजे त्याच्यामध्ये त्याची ती आवड निवड आहे.
परंतु ईश्वरदायक विधी म्हटल्यानंतर मग त्याची ती आवड निवड त्याची तिथे नाही. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तास तासभर आणि दिवसभर अन्य वार्ता करायला चालते, परंतु धर्म वार्ता करायची म्हटली तर त्याची आवड नाही. म्हणजे ईश्वर कार्याविषयी जर का आवड नसेल तर मग असा जो व्यक्ती आहे तो ईश्वर धर्माला योग्य ठरत नाही. म्हणजे तो स्वतःहून तर तिकडे त्याची कल नाहीच नाही, परंतु मुळात त्याच्यामध्ये सुद्धा ती स्वाभाविकपणे ती आवडी निर्माण होत नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही एखाद्याला किती काही डोकं जरी फोडलं त्याच्या समोर तरी की बाबा अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर देवाचा, नाही. कारण की तो दुसरीकडे अडकलेला आहे. त्याच्या जे काही मनोमाळिका आहेत, त्याची जी आवड आहे ती दुसरीकडे अध गोष्टींमध्ये तो अडकलेला आहे. तो ऊर्ध्व म्हणजे परमेश्वराकडे तो येत नाही. आणि म्हणूनच तो परमेश्वर धर्मा योग्य नव्हेती. मग योग्य नाहीच का ते? पर केलिया होती, परंतु त्यांनी जर का स्वतःला तामसाप्रती असं म्हटलं नाही, पण राजसाप्रती असं म्हटलेलं आहे. राजस हा जो प्रकार आहे तो जसा दोष आहे तसाच तो गुण देखील पण आहे. म्हणजे एखादी गोष्ट आवडणे हे जसं दोष आहे तसं एखादी गोष्ट आवडणे हा गुण सुद्धा असू शकतो बरं का. म्हणजे एखाद्याला नुसतंच बसून राहायचंय, काम अजिबात करायचं नाही, हे जसं आवडतं हा दोष आहे. पण एखाद्याला काम करायला आवडतं हा त्याचा गुण देखील असतो, म्हणजे आवड आहे. तशाच प्रकारची ती आवड आपण कुठे उपयोगी लावतो, दोषाच्या ठिकाणी का गुणाच्या ठिकाणी, त्यावरून ती आवड दोषयुक्त होते किंवा गुणयुक्त होत असते. आमच्या बाईसांना जर का भांडण्याची सवय आहे, आवड आहे भांडण्याची, तर मग तो दोष आहे. पण स्वामींसाठी म्हणून बोलायला त्यांना जर का ते आहे त्यांचा स्वभाव, तर तो गुणदायक झालेला आहे. प्रपंचासाठी ते कार्य करायचं आणि तेच कार्य मार्गातही करायचं. प्रपंचासाठी करायची जी आवड आहे ती दोषजनक आवड झाली, आणि परमार्गासाठी आवड असणे ती गुणदायक आवड झाली. म्हणजे कार्य ते आहे, परंतु ते दोषरूपी का गुणरूपी कसं ठरतं ते आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि म्हणून आवड जी आहे, सेवा करायची आवड, एखाद्याला प्रपंच काम करायची आवड आहे. एखादी महिला व्यक्ती की त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायची आवड आहे, परंतु ती कुठे आहे आवड? प्रपंचात आहे. परंतु केलिया होती म्हणजे तीच आवड त्यांची जर का त्यांनी उचलून परमार्गाच्या ठिकाणी उपयोगी लावली तर ती तिथे उपयोगी जाईल. आता ती गुणदायक आवड त्यांची होणार आहे. एखाद्याला वाचनाची सवय आहे पण तो पेपर वाचत राहतो दिवसभर, ही दोषजनक आवड आहे. पण तेच आवड लीळाचरित्र सूत्रपाठ जर का घेतलं तर केलिया होती म्हणजे त्याला वाचनाची आवड आहेच की. मग त्यांना दैवराटीचं जर का साहित्य मिळालं, दैवराटीची सेवा मिळाली, ईश्वरदायक विधी मिळाले, तर तो सुद्धा ते आवडीने करू शकतो. फक्त त्याची आवडी काय करावं लागेल, आपल्याला तिथे वळवावी लागणार आहे. आता आपण दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलतोय, आता आपल्याला आपल्या बाबतीमध्ये बोलायचं आहे की आपल्याला दिवसभरामध्ये काय काय करायला आवडतं, है ना. आपल्याला सर्वप्रथम म्हणजे एक तर आराम करायला आपल्याला आवडतो. काम जे आपण करतो ते म्हटले बाबा आम्ही दिवसभर काम करतो, पण ते जीवावर येऊन करत असतो आपण. हे करावंच लागेल, मी नाही केलं तर कोण करेल, म्हणून ते करत असतो. एरवी आपल्याला थोडस आराम बरा वाटत असतो, बसायला बरं वाटत असतं, म्हणजे या गोष्टीमध्ये आपली आवड आहे. आणि आपल्याला हे सर्व काही परमेश्वराच्या ठिकाणी, म्हणजे बसायचं झालं तर आराम करायला बसायचं नाही, तर स्मरणाला बसण्याची आवड जर का असेल तर म्हणजे ते आपलं बसणं सुद्धा कसं होईल, ईश्वराच्या स्मरणासाठी म्हणून ते बसणं होईल. आणि म्हणून या ठिकाणी केलिया परी केलिया होती म्हणजे एखादी व्यक्ती दोषयुक्त ठिकाणी त्याची जरी आवड असेल, पण जर का त्याला योग्य केलं, घडवलं, मडवलं, त्याला तयार केलं, तर त्याची तीच आवड दोषांच्या इथून निघून गुणाच्या ठिकाणी जर का उपयोगी लागली तर अधिक ते चांगलं होऊ शकतात ते. म्हणून राजसाप्रती जे इथे व्याख्यान केलेलं आहे की तो इकडे पण येऊ शकतो दैवराटीत. एखाद्या वेळेस तामस व्यक्ती नाही येऊ शकणार,
परंतु राजस व्यक्ती मात्र ईश्वर धर्माकडे त्याची आवड जी आहे ती वाढू शकते. आमच्या बाईसांना कसली आवड होती? स्वतःचं पूजन करून घ्यायची आवड होती. म्हणजे काय झालं, ते आध प्रकारची आवडी झाली ती. आता काय झालं की प्रेम साधन संचार झाल्यानंतर काय झालं, आता उलट झालं की सुलट झालं. आधी उलट होतं, आता ते सुलट झालं. आता स्वामींचं पूजन करायला त्यांना आवडतं, स्वामींसाठी चांगलं आसन टाकायला जे त्यांना आवडत होतं ते सर्वच्या सर्व स्वामींच्या ठिकाणी ते उपयोगामध्ये ती आवड आणतायत. म्हणजे केलेया होती, म्हणजे जर का त्यांना योग्य केलं तर ते योग्य होतात. जैसा तन धैल्या वावराचा, तन धैले म्हणजे तन, म्हणजे आपण जे काही पीक लावत असतो, जे काही पीक घेत असतो, त्या पीक घेत असताना त्या जमिनीमध्ये त्याचं ते बियाणं वगैरे सगळं पेरता आपण, परंतु त्याच्यासोबत त्याच्यामध्ये काय येतं, गवत पण येतो. घास त्याला म्हटलं जातं, गवत म्हटलं जातं. आणि एखादं असं एक वावर आहे, तन धैले, तणाने पूर्ण भरलेलं आहे, गच्च, त्याच्यामध्ये म्हणजे त्याला खत पाणी टाकून सुद्धा इतर ते जे मुख्य पीक आहे ते यायला तयार नाही, पण ते जे गवत आहे ते मात्र बिना खताचं बिना पाण्याचं वगैरे ते, म्हणजे इतकं ते असतं, काही त्यांना माती पण नाही लागत, ते खडकावरच येऊन जातात. असं पण होतं. कुठेतरी जमीन वगैरे म्हणजे याच्यामध्ये त्याची आवश्यकता कधी कधी भिंतीत नाही येऊन जातं, भिंत वगैरे हे करून, म्हणजे ते गवत कुठे पण येतं. एखादं झाड असेल ते कुठे पण येतं. जे नको यायला पाहिजे ते मात्र असं सहजच येतं, आणि जे यायला पाहिजे ते मात्र खत पाणी टाकून सुद्धा येत नाही, ते जळून जातं, ते खराब होतं, त्याला कीड लागते वगैरे वगैरे. एवढे अडथळे आहेत. जे पाठांतर व्हायला पाहिजे ते किती काथ्या कुठ गेले तरी पाठच होत नाही, पाठ झाले ते विसरून जातो. आणि बाकीच्या गोष्टी मात्र एवढ्या पाठांतर राहतात, ते तर पाठही केलेलं नसतात, पण त्या कशा काय पाठ होतात काय माहिती, सगळं लक्षात राहतं आपल्या. म्हणजे हे काय आहे, आपली आवड कुठल्या बाजूला आहे त्यानुसार. काही लोक असे आहेत की ज्यांना शास्त्र एकदा जरी ऐकलं किंवा एकदा जरी, जसं शहाद्याचे दादाजी आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की ते असं एकदाच वाचलं तरी त्यांचं ते सगळं पाठांतर होऊन लक्षात येऊन जायचं त्यांच्या. आजही त्यांची ती जी काही प्रज्ञा आहे आपण आजही बघतो. ज्ञान भास्कर म्हणून पंथामध्ये त्यांची ओळख आहे. म्हणजे हे जसं नाव आहे तशाच प्रकारचं कार्य त्यांचं आहे, तशीच प्रकारची बुद्धी आहे. म्हणजे अशाही अधिकाराचे जीव महानुभाव पंथामध्ये आहेत, कारण त्यांची आवड अध्ययनामध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे, चर्चे धर्मवार्तेमध्ये आहे, आणि म्हणून इतर गोष्टी त्यांच्यामध्ये येत नाहीत. परंतु जर का तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर बाकीच्या गोष्टींचं जे तण आहे, तण म्हणजे गवत, घास, म्हणजे मुळामध्ये तो घास काय करतो माहितीये का, त्या पिकांना खाऊन टाकतो. तो आहे ना, असंच आहे ना, पिकाचं नुकसान तो करत असतो आणि त्याच्यामुळे त्याला तिथून काढून टाकलं जातं. परंतु एखादं वावर असं आहे की ज्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर काय होतं, ते तण धैले म्हणजे तणाने गवताने ते पूर्ण व्यापून जात असतं. आणि त्या संदर्भातला हा दृष्टांत आहे. आमच्या स्वामींनी हा जो दृष्टांत सांगितलेला आहे ते भटोबासांचे मावस भाऊ लुखदेवबा म्हणजे लखुदेवबा यांच्यावरून तो सांगितलेला आहे. पूर्वार्ध 472 क्रमांकाची लीळा आहे. लुखदेवबा भेटी. लुखदेवबा कटकासी गोदाना लागी गेले होते. म्हणजे हे लखुदेवबा जे आहेत ते भटांचे मावस भाऊ आहेत, आणि आबाईसांची जी बहीण आहे गंगाईसा त्यांचे हे पुत्र आहेत. आणि हे आबाईसांची जी काही बहीण आहे, म्हणजे आता हे कटकासी गोदाना लागी गेले, म्हणजे गो म्हणजे गाय वगैरे दान देण्यासाठी म्हणून गेलेले. तेथून करंजाळ्यासी आले, सामको सासी भेटले, म्हणजे भटोबासांची मावशी आणि यांची पण मावशी, त्यांच्याकडे ते गेलेले आहेत. म्हणजे आबाईसांची आणि आबाईसांची ती बहीण, आणि ते त्यांच्याकडे गेले, नाले जेविले आणि रात्री निजायले असते. आधीच्या काळामध्ये जर का नातलगांच्या आसपासच्या गावांनी जात असतील तर आवर्जून त्यांच्याकडे जाणं व्हायचंच,
कारण की त्यावेळी पाहुणे येण्याचा एक आनंद असायचा बघा त्या वेळात. आता असं काही नसतं. पाहुणे आले म्हणजे ते कधी जाणार हे पहिले आपण विचारून घेतो त्यांना. परंतु त्या काळामध्ये अशा भेटी सहजासहजी व्हायच्या नाहीत. प्रवासाची साधनं जी काही अशी वेगवान नव्हती, म्हणून आवर्जून भेट घेतल्या जायची. ते गेले, तिथे गेल्यानंतर न्हाले, जेविले आणि रात्री निजलेले असते असे बाजेवर पडलेले आहेत. झोपलेले नाहीत पण पडलेले आहेत. आणि इकडच्या तिकडचे सगळं गप्पा निघाले, यांचं काय चाललं, त्यांचं काय चाललं वगैरे. आणि तेवढ्या वेळा अवघ्यांच्या गोष्टी पुसू आदरिल्या. ज्यांची ज्यांची भेट झाली नाही खूप दिवस, सगळ्यांचा विषय सुरू असताना त्यावरी भटोबासां ते पुसिले. आणि भटोबासांचा विषय निघाला की सांप्याबेच्या नागदेयांची ढांडाळे काही ऐकी जती ना. म्हणजे भटोबासांबद्दल मधल्या काळामध्ये त्यांच्या काही वागण्यावरून खूप त्यांच्याबद्दल वाईट साईड ऐकायला मिळायचं. त्यांनी आठवण काढली, अलीकडे भटोबासा नागदेवांबद्दल काय ऐकायला मिळत नाही. सामकोसी म्हणितले, त्यांच्या मावशी म्हणतात, हारे बा ते तू नेणसी, तुला माहिती नाही का त्यांच्याबद्दल. तेने ते अवघेची सांडिले, जे काही वाईट कृत्य होतं ते सगळं त्यांनी, हिंसा वगैरे सगळं ते बंद करून टाकलं. तो श्री चांगदेव रावळा गोसाव्यांपाशी राहिला असे, तो स्वामींजवळ आता असतो. आणि तया स्थिती झाली. आता हे नाव कोणी घेतलं? सामकोनी आमच्या स्वामींचं नाव घेतलेलं आहे. दादोसांनी आमच्या स्वामींचं नाव घेतलं. भटोबासांना नामे वेद झालेला आहे. आता भटोबासांचे मावस भाऊ आहे लखुदेवबा, लुखदेवबा, यांच्या मावशीनी नाव घेतलं आणि यांना ते नाम ऐकल्या ऐकल्या स्थिती झालेली आहे. आणि स्थिती झाल्यानंतर ते विचारतात, ते कवणी ठाई असती, म्हणजे ज्या स्वामींचं नाव तुम्ही घेतलं ते कुठे असतात बरं? तेही म्हटले हिवरळी असती. म्हणजे ते हिवरळी म्हणजे कुठे? जालन्याला ते आहेत. तैसेची पहार रात्री निघाले. आणि तसंच ते निघालेले आहेत, रात्रीच निघालेले आहेत. म्हणजे स्थिती, आवड हा विषय चालू आहे की एके राजसे ते ईश्वर धर्मायोग्य नव्हती पण केली होती. आतापर्यंत त्यांना देवाची आवड नव्हती, पण नामाचं श्रवण केलं आणि आवड निर्माण झाली. आता आवड कुठल्या प्रकारची, कुठल्या स्तराची असते आवड? मग हे बघत नाही की थंडी आहे का, ऊन आहे का, पाऊस आहे का, रात्र आहे का, दिवस आहे, काही बघत नाही. तेव्हा आवड निर्माण झाली आणि तेव्हाच रात्रीच ते निघालेले आहेत. ते पहानपटीची हिवरळीयेसी आले. आणि मग ते पहानपटीची म्हणजे दिवस जेव्हा उजाडतो पूर्व दिशेला, सूर्य येण्याच्या पण आधी काय होतं, थोडस लालसर हे होतं ना, सूर्याचा जो काही सारथी अरुण असं म्हटलं जातं की तिकडे क्षितिजावर पूर्व दिशेला अशी लालिमा पसरते. आणि त्याच वेळेला तो दिवस उगवण्याची तो वेळ आहे. त्या वेळेला ते हिवरेला पोहोचलेले आहेत. आणि दारवठ्यासी उभे असती. आणि स्वामी ज्या मठामध्ये आहेत तिथे ते बाहेर उभे असताना तेव्हा भट हाटवटीसी जावया निघाले. आणि भटोबास हाटवटीसी म्हणजे बाजारामध्ये जाण्यासाठी निघालेले आहेत. तेव्हा दारवठा भेटले. आणि भटोबास बाहेर पडायला आणि हे आतमध्ये यायला एकदम एकच झालं. आणि त्या दारवठ्यावरच त्यांची भेट झाली दोघांची. आणि ते म्हणतात, हे काही लुखदेया तू केव्हा आलासी? अरे तू कधी आलास? ते म्हणतात, मी आताची आला, हे काय येतोच आहे मी. भटोबासी पुसले, काही गोसाव्यांशी दर्शन करावया असे? स्वामींच्या भेटीसाठी काही आणलेलं आहे का सोबत? आता त्यांना कसली भेट आणि म्हणजे काय आणणार सोबत? तसेच आवडीमध्ये ते निघालेले आहेत. आणि त्यानंतर ते म्हणतात की नाही, मी तर काहीच नाही आणलं. तैसेची दोघे हाटासी गेले. भटोबासांनी त्यांना बाजारामध्ये तसंच घेऊन गेलेले आहेत. आणि त्यानंतर पाने पोफळे घेतली. स्वामींच्या दर्शनासाठी पाने पोफळे ते घेतलेली आहेत. आणि स्वामींच्या भेटीसाठी म्हणून ते आले. गोसाव्यांशी उजवीकडे पटीशाळेवरी आसन असे. उजवीकडे पटीशाळेवर स्वामींना आसन आहे. लुखदेवबाई गोसाव्या ते देखिले. आणि स्थिती अधिक भरली. लुखदेवबासांनी स्वामींना कधी बघितलेलं नव्हतं, पहिल्यांदा स्वामींना बघितलं. स्वामींचं नाव पहिल्यांदा ऐकलेलं, आता आज पहिल्यांदा बघितलं.
आणि त्यांची जी स्थिती आहे ती अजून पण तशीच आहे बरं का. ते तिकडून आलेले आहेत, तिथून बाजारात गेलेले, बाजारात परत आलेली स्थिती तशीच आहे. आणि स्वामींना बघितल्यानंतर स्थिती अधिक भरली, म्हणजे अधिक स्थिती काय झाली, वाढलेली आहे त्यांची. हाताशी कांपू आला आणि वाढली, हे कशावरून लक्षात आलं की त्यांच्या हात जे आहेत ते स्थिर होते, ते आता त्याच्यामध्ये कंप निर्माण झाला, ते हात असे थरथरायला लागलेले आहेत. पाने पोफळे गोसाव्यांपुढे दर्शना केली, आणि पाने पोफळे स्वामींसमोर जे काही अर्पण करायला आणलेलं आहे ते स्वामींसमोर असं अर्पण करण्यासाठी हात पुढे केलेला आहे. ती दर्शना केली म्हणजे स्वामींच्या तिथे ती ठेवलेली आहेत. आणि काय झालं, ती विखुरली, म्हणजे हात एवढे कापतायत त्यांचे की ते बरोबर आहे ना, आपण विडा वगैरे ठेवताना ती सुपारी बरोबर ती नारळावरच असली पाहिजे, पानं बरोबर खालीच असले पाहिजेत, आणि ते बरोबर तसंच राहिलं पाहिजे. परंतु हात जर का थरथरतायत तर काय होईल, ते पोफळ एकीकडे होईल, नारळ एकीकडे होईल, बाकीच्या काही वस्तू असतील ते इकडे तिकडे होऊन जातील. तशा प्रकारे तो विडा जो आहे तो विखरून गेला, इकडे तिकडे होऊन गेला तो. भटी गोसाव्यांपुढे सरीसे केली, भटोबासांच्या लक्षात आलेलं आहे काय होत आहे ते. भटोबासांनी ती पाने पोफळे थोडे व्यवस्थित ठेवली स्वामींच्या समोर. आणि लुखदेवबा गोसाव्यांजवळी बैसले, स्वामींच्या समोर जवळ ते बसलेले आहेत. आणि नावेक होते, म्हणजे काही वेळ ती स्थितीचा त्यांचा तो भर आहे, तोपर्यंत स्वामी काही बोलत नाही. स्थिती भंगली, आणि मग स्थिती भंगली, आता स्वस्थ म्हणजे मूळ स्थितीमध्ये ते आलेले आहेत. आणि मग स्वामी त्यांना विचारतात, हे तुम्हाशी श्रुत की दृष्ट. स्वामींनी विचारलं, आम्ही तुम्हाला श्रुत आहोत की दृष्ट आहोत. श्रुत म्हणजे आमच्याबद्दल तुम्ही नुसतं ऐकलेलं होतं की पाहिलेलं पण होतं, कुठे कधी काही भेट झाली का. काही लोक मला असे भेटतात एकदम की म्हणजे एकदम ओळख आहे वगैरे, परंतु ओळख काही नसते बरं का. ते विचारतात, बाबा तुम्ही मला ओळखलं का. नाही ओळखलं. कोण, आपली कुठे भेट झालेली का. ते म्हणे आपली पहिलीच भेट आहे. मग मी तुमचं रेकॉर्डिंग ऐकतो. आता आता कसं काय मी त्या माणसाला ओळखणार आहे. म्हणजे असं तर काही ओळखता येत नसतं, परंतु एक विचारण्याची एक पद्धत असते. मग आपण कुठे भेटलोय का कुठे काही, मग ते सांगतात हो आपण अमक्या अमक्या ठिकाणी भेटलो होतो, किंवा भेटलो नव्हतो, तुमच्याबद्दल आम्ही ऐकलेलं होतं. तशा प्रकारे स्वामींनी विचारलं, हे तुम्हा श्रुत की दृष्ट, तुम्ही आमच्याबद्दल ऐकलेलं होतं की पाहिलेलं पण आहे, आपली कुठे भेट झाली का. ते म्हणतात, जी जी श्रुत म्हणजे कधीच भेट झाली नव्हती आणि ऐकलं पण नव्हतं, परंतु आता श्रुत म्हणजे असं असं सामुकोनी नाम घेतलं, स्वामींचं नाम जे आहे ते कानावर पडलं, किंवा त्याही आधी स्वामींबद्दल त्यांना काहीतरी कानावर आलेलं असेल, माहिती असेल काही ना काही. श्रुत म्हणजे स्वामींबद्दल त्यांनी ऐकलेलं होतं. या उपरी लखुदेव बाई मागील अवघी गोष्टी सांगितली, म्हणजे काल काय घडलं, सामुकोनी मावशीनी कसं तुमचं नाव घेतलं आणि कशा प्रकारे मला वेद झाला, याबद्दल त्यांनी स्वामींना सविस्तर सांगितलेलं आहे. आणि या उपरी सर्वज्ञ म्हणितले, त्यांच्या त्या घटनेवरून स्वामी आता भक्तजनांना सांगतात, आती ऐसे हे येथीच्या नामापासून होय का स्थानापासून होय. म्हणजे चतुर्विध वेद सांगितलेला आहे, नामवेद, स्थानवेद, मार्गवेद आणि मूर्तिवेद. तर नाम ऐकल्याने देवाची आवड निर्माण होतं, किंवा एखाद्या मूर्तिवेद, देवाला बघितल्यानंतर मूर्तिवेद म्हणजे नंतर आवड निर्माण होईल. एखाद्या वेळेस मार्गात तुम्ही गेल्यानंतर मग एखाद्या वेळेस आवडी निर्माण होत असते. आणि मग स्थानवेद म्हणजे एखादं स्थानाला तुम्ही गेलात, असं अनेक स्थान वंदन केले, पण एखादं स्थान असं केलं डोमेग्राम सारखं म्हणा वगैरे काय, तर मग त्या ठिकाणी अधिक आवडी आपोआपच आपली वाढून जात असते. म्हणजे अशा प्रकारे आपली आवडी वाढण्याचं माध्यम जे आहे ते परमेश्वराचं साधनच आहे बरं का. परमेश्वराचं कुठल्या तरी साधनाच्या संपर्कात आपण आलो पाहिजे, किंवा एखाद्या एखादं साधन आपल्या संपर्कात आलं पाहिजे, तर काय होतं, जीव वेधले जातात. एक परिवार आम्ही असं स्थान वंदन करायला घेऊन गेलतो, त्यांचे जे काही मिस्टर होते ते अन्य होते,
जेव्हा आम्ही संवत्सरला गेलो तेव्हा ते संवत्सर बघून एवढे त्यांना हे निर्माण झालं, आवड एकदम. आणि मध्ये सिन्नर केलं, सिन्नरचं स्थान एवढं सगळं बघून आवड निर्माण झाली. असं करता करता म्हणजे जेवढे काही मार्ग फिरलो त्या मार्ग बघून त्यांना अधिक आवड निर्माण झाली. मग ते नंतर म्हणायचे आपल्याला जायचं बरं का मार्गामध्ये फिरायला, म्हणजे भेटायला जायचं, स्नान करायला जायचं वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वराचं एखादं साधन जर का आपल्या संपर्कात आलं तर काय होऊ शकतं, आपल्याला वेद निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं आती, म्हणजे असा पण प्रकार आहे बरं का, की ऐसे हे येथीच्या नामापासून होय, म्हणजे आमच्या नामापासून देखील आवडी वाढू शकते. आणि स्थानापासून होय, एखाद्या वेळेस एखाद्या स्थानाला गेल्याने देखील आवड निर्माण होऊ शकते. आता बाईसांनी विचारलं, बाबा स्थानापासून होय ते कैसे, म्हणजे नामापासून होय तर कळालं, आपल्याला पण कळालं की नामापासून बटोबासांना झालं, लुकदेव बासांना झालं. पण स्वामींनी नवीन अजून एक प्रकार सांगितलं की स्थानापासून पण वेद होतो. आता हा प्रश्न आपल्याला पडला असता, आपण विचारला असतं, पण स्वामींनी सांगितलंच नसतं. पण आपला प्रश्न आधीच बाईसांनी विचारून घेतलेला आहे की बाबा स्थानापासून वेद होतो म्हणजे नेमकं कसं काय बरं. सर्वज्ञ म्हणितले हे पूर्वी भोगरामी होते, म्हणजे आता आपल्या इथे जवळच रामटेक आहे आणि त्या रामटेकी आमचे स्वामी होते. किती महिने होते? 10 महिने स्वामी रामटेकला होते. आणि तिथले जे काही भोगराम ते ठिकाण आहे त्या विभागातले, म्हणजे स्वामींच्या संबंधित असलेल्या त्या पाषाणाचे अनेक विशेष मूर्त्या आपल्या पंथामध्ये जुन्या काळापासनं वंदन, या म्हणजे जुन्या पिढीमध्ये ते वंदनासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. आणि स्वामी तिथे असताना तेथीचा बडवा येथ आरती करी, तेथीचा जो काही पुजारी होता तो रोज पूजा साहित्य घेऊन यायचा आणि देवतेची पूजा तो करायचा. पण जर स्वामींना जेव्हा तिथे आले तर स्वामींकडे वेधले गेलेला आहे. आता हा कुठला वेद झाला? मूर्तिवेद झाला. म्हणजे नामवेदही बघितला आपण, आता मूर्तिवेदही झालेला आहे. आणि आता स्थानवेद सांगत आहेत आणि मार्गवेद आपल्याला होत असतो. आता तो जो पुजारी आहे तो काय करायचा, तो स्वामींची आधी पूजा करायचा. स्वामीच्या ओट्यावर बसायचे आणि तो आल्यानंतर देवतेची पूजा आधी न करता आधी स्वामींची पूजा करायचा, मग देवतेची पूजा करायचा. मग काय झालं की स्वामी म्हणतात हे गेले मग येथीच्या स्थानासी घरी. मग आम्ही तिथून बीजे केलं देवाने. आणि मग बीजे केल्यानंतर आता तो काय करायचा, स्वामी कुठे बसायचे, ह्या ओट्यावर बसायचे. मग तो काय करायचा, त्या ओट्याची पूजा तो करायचा. आता अर्थातच तो ओटा कसा झाला, आपल्यासाठी नमस्कारी आहे, आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्याला कळालं की तो नमस्कारी झाला. त्या ब्राह्मणाला त्या पुजाऱ्याला ते माहित नाही, परंतु तो मात्र नित्य नियमाने ते ओट्याचं तो पूजन वगैरे ते असेल ते तो करायचा. आणि मग एक दिवशी काय झालं की तया ओट्यावर एक ब्राह्मण बैसला. एक दिवस एक कोणीतरी ब्राह्मण त्या मंदिरात आलेला आहे आणि सहजपणे आता देवदेव केल्यानंतर कुठे बसायचं वगैरे त्या ओट्यावर तो बसला. जिथे ज्या ओट्यावर आमचे स्वामी बसायचे त्याच ओट्यावर तो बसलेला आहे. आणि तयासी स्थिती झाली आणि त्यांना स्थिती झाली, म्हणजे आनंदाचा संचार झालेला आहे. याला काय म्हणतात, स्थानापासून वेद. आता इथे आता आपल्याला तसा प्रकार होत नसतो बरं का. तुम्ही स्थानाला डोकं ठेवून एकदम स्थिती झाली, खूप तर खूप अंगात वगैरे येऊ शकतं, ज्यांच्या अंगात असतं त्यांना येऊन जातं अंगात. पण असं होतं का आपल्या बाबतीमध्ये की लगेच आवडी संचरली आणि लीळा तिथल्या आठवल्या आपण वगैरे? आपलं तसं नसतं. आपल्याला ह्या स्थानावर डोकं ठेवताना पुढच्या स्थानावर पोहोचायचं, पटकन झाला आठवा पटकन, हे आपलं असं चालू असतं. म्हणून स्थानापासून वेद आपल्याला बंद झालेला आहे तो. परंतु एखाद्या स्थानाच्या ठिकाणी तुम्ही विधीपूर्वक लीळा आठवण करून, स्मरण करून, दंडवते घालून वगैरे जर का तुम्ही विधीपूर्वक ते स्थान वंदन करत असाल तर कदाचित आपल्या आवडीमध्ये वाढ होऊ शकते. आणि त्या ओट्यावर बसल्यानंतर त्याला स्थिती झाली आणि ती स्थिती तो भोगतो आहे. तेवढ्यामध्ये तो पुजारी तिथला आला आणि त्याने काय केलं, आधी आरती ओट्यासी केली. ओट्याला त्यांनी जे काही भजन पूजन करायचं आहे ते केलं.
पुष्प घातले आणि मग फूल वगैरे वाहिलं त्या ओट्यावर आणि पाठी भीतरी देवतेची आरती केली, मग आतमध्ये जाऊन देवतेचं पूजन केलं. आता हे त्या ब्राह्मणाने बघितलेलं आहे. तेने ब्राह्मणे म्हणितले हे कवणासी आरती करीत असा, म्हणजे प्रतिमा तर आतमध्ये आहे देवतेची आणि तुम्ही बाहेर पूजन ह्या ओट्याचं केलं, हे म्हणजे कशाचं? कारण की त्या ओट्यावर बसल्यानंतर ह्यांनाही थोडा आनंद अनुभव आलेला आहे आणि योगायोग म्हणजे तो बडवा जो पुजारी आहे तो पण त्या ओट्याचं तो पूजन करतो आहे. म्हणजे त्याला लक्षात आलं की हा ओटा काहीतरी महत्वपूर्ण आहे आणि म्हणून त्यांनी विचारलं की हे तुम्ही कुणाची इथे भजन पूजन या ओट्याचं केलं, म्हणजे कसलं भजन पूजन केलं? तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे कवणासी आरती करत असा. तेने म्हटले येथ पुरुष एक होते तयासी करू, ते गेले मग त्याच्या स्थानासी करू. म्हणजे स्थानाचं सर्वात पहिलं पूजन जे आहे आपल्या पंथामध्ये या ठिकाणी रामटेकला झालेलं आहे. त्याच्या आधी स्थानाला गंध फुलं बिलं वाहण्याची म्हणजे तेव्हा नव्हतंच, तसं काही शोधच नव्हता. स्वामी गेल्यानंतर स्थान शोधणी वगैरे सगळं झालेलं आहे. म्हणजे पहिलं स्थानाचं पूजन वगैरे रामटेकला त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं इथे एक पुरुष होते आणि त्यांचं मी पूजन करायचो आणि ते गेल्यानंतर या ओट्यावर ते बसायचे, म्हणून या ओट्याचं मी पूजन वगैरे ते करतो. आता तो जो काही पुजारी आहे तो कुठे अडकून राहिलेला आहे? त्या ओट्यामध्ये अडकून राहिलेला आहे ना. ओट्याशी संबंधित तो काही स्वामींसोबत गेला का? नाही गेला. परंतु हा जो ब्राह्मण आहे तो आलेला, त्यांनी तो आता त्या ओट्याशी संबंधित नाही राहिला. त्याने हे विचारलं की या ओट्यावर जे स्वामी बसायचे ते कुठे आहेत, है ना. आपल्याला ते पण तिकडे पण आपल्याला जायचं आहे. हे जे विशेष वंदनीय आहेत, स्थानही वंदनीय आहे, है ना. आपण म्हणून स्थान वंदन करायला जात असतो. स्थान करायला गेलंच पाहिजे. आपण देवपूजा वंदन करायला कुठे उपलब्ध असेल तर तिथे गेलंच पाहिजे. परंतु ते वंदन करत असताना हेही लक्षात घ्यायचं की इथून स्वामी अनेक महाराष्ट्रामध्ये देवाने परिभ्रमण केलं, पण आता हे स्वामी कुठे आहेत? म्हणजे तसा प्रवास जो आहे तो आपलाही झाला पाहिजे, जसं या ब्राह्मणाचा झाला. आणि तो तिथेच न थांबता त्याने विचारले की ते कुठे गेले बरं? ना ते सांगतात ना मनसिळेकडे गेले, मनसरकडे. आपण ज्याला आता मनसर म्हणतो, पण ते मनशिळ म्हणजे शिळ आहे ना तिथे ती, है ना. तर त्या अनुषंगाने ते नाव आहे. आता आपण त्याला मनसर म्हणतो. तर त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. म्हणजे आता लक्षात घ्या रामटेकहून ते किती अंतर आहे वगैरे. आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर तो जो ब्राह्मण आहे तैसेची ते निघाले. ते ब्राह्मण तसेच निघाले लगेच. तव तळेयाची पाळी आसनासे, तलाव आहे आजही तिथे. त्या तलावाच्या पाळी म्हणजे काठाला आमच्या स्वामींचं आसन आहे. तो ब्राह्मण आला स्वामींच्या तिथे, तो बरोबर पोहोचलेला आहे. तो जर का म्हटलं असते की उद्या जाऊ, उद्या स्वामी नसते भेटले तिथे. म्हणजे तडक निघावं लागतं. याला म्हणतात वेध. हे जे काही घटना देवाने सांगितली आहे, लीळा सांगितली आहे, ही आवडीशी संबंधित आहे. जर का तुमच्यामध्ये आवड असेल तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही काहीही करू शकता, है ना. म्हणजे त्यासाठी ती आवड जी आहे ती आपल्यामध्ये संचरली पाहिजे आणि खरोखर ती संचरलीच पाहिजे. तर मग त्या आवडी समोर मग आपल्याला द्रव्य सुद्धा मोठं वाटत नाही. कुठला ऋतू चालू आहे, पाऊस चालू आहे का, काय चालू आहे, दिवस आहे की रात्र आहे, याचं कुठल्याही प्रकारचं भान जे आहे ते राहत नाही. अशा प्रकारची जी आवड आहे ती आवड त्या ब्राह्मणामध्ये निर्माण झाली. तडक तो तसा निघाला आणि एकदम लखुदेव बासांसारखंच हे झालेलं आहे. फक्त त्यांच्या नामापासनं वेद झाला आणि यांचा स्थानापासनं तो वेद झालेला आहे. आणि मग तो ब्राह्मण स्वामींच्या जवळ पोहोचला, दंडवते घातली, श्रीचरणा लागला आणि त्या अधिक स्थिती झाली. सारखंच एकदम त्यांना अधिक स्थिती झाली. म्हणजे ओट्यावर बसले तेव्हा त्यांना स्थिती झालेली आहे, परंतु ती स्थिती कमी प्रमाणात आहे. पण स्वामींना भेटल्यानंतर आता इथे परत काय झालं, बघितल्यानंतर आता मूर्ती वेध म्हणजे मूर्ती बघितल्यानंतर अधिक आवडी संचरलेली आहे. म्हणजे
लखुदेव बासांनी देखील स्वामींची भेट घेतली आणि त्यांची आवड, त्यांची जी काही स्थिती आहे त्या स्थितीमध्ये वाढ झाली. तशाच प्रकारे यांनी सुद्धा स्वामींची भेट घेतली आणि त्यांना स्थिती अधिक जी आहे ती अधिक संचरली. स्वामी म्हणतात ऐसिया एकी भूमी असती, आणि यावर स्वामींनी काय केलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. आणि दृष्टांत जो सुरू होतो तो स्वामींनी त्या भूमीचा दृष्टांत एक प्रकारे सांगितलेला आहे. तन धैले वावर असे, म्हणजे दृष्टांत आपण तर वाचूयाच. लीळाचरित्रामध्ये काय आलेलं आहे, ऐसिया एकी भूमी असती, मोटका बियासी आणि भूमीसी मेळा पुकू की जे आणि घुमरीसी उठी. म्हणजे एखादी भूमी अशी असते की मोटका बियासी आणि भूमीसी, मोटका म्हणजे एकदम तुम्ही जर का कमी कालावधीमध्ये बी आणि जमिनीचा जर का योग घडला आणि त्याला पाणी जर का मिळालं तर काय होतं, लगेचच घुमरीसी उठी, म्हणजे ते अख्खं शेत जे आहे ते पूर्ण भरून जातं पिकाने. म्हणजे आधीच्या काळामध्ये, स्वामी ज्या काळातली गोष्ट हे सांगतायत, त्या काळामध्ये खत बीत वगैरे काही नव्हतं, पण जमिनी चांगल्या त्या काळातल्या होत्या. आणि सोबतच काही वातावरण प्रदूषितता जी आता आहे ती त्या काळामध्ये नव्हती. आणि म्हणून हे सगळं असताना देखील भूमी कशी पाहिजे, स्वामींनी इथे दृष्टांत त्या बीचा दिलेला नाही आहे, स्वामींनी दृष्टांत पाण्याचं दिलेलं नाही. स्वामींनी म्हटलेलं आहे की ऐसिया एकी भूमी असती, म्हणजे जमिनीचा दृष्टांत इथे सांगतात. ती खासियत जमिनीमध्ये आहे. जे पीक चांगल्या प्रकारचं येतं आहे ते त्या जमिनीची खासियत आहे जर का, आणि त्याच्यासाठी निर्दोषपणे सुद्धा आता ते सगळं करावं लागेल. म्हणजे सगळं आलं बरं का त्याच्यामध्ये. जमीनही चांगली आहे आणि सोबतच पीकही उत्तम प्रकारे लागल्या गेलं, बियाणं जे पेरणी वगैरे उत्तम प्रकारे झाली, आणि निर्दोषपणे जर का सगळ्या गोष्टी असतील तर मग काय होतं की घुमरीसी उठी, म्हणजे ते पूर्ण शेत चांगलं पिकाने फुलून जाणार आहे. एकी तन धैर्या भूमी, आणि एखादी दुसरी भूमी. आता इथपर्यंत जो दृष्टांत आहे तो सुक्षेत्राचा दृष्टांत आहे, म्हणजे चांगली सुपीक जमीन ज्याला म्हणतो त्या जमिनीचा हा दृष्टांत आहे. ती जमीन कशी सुपीक आहे, तिकडे तुम्ही कुठलंही पीक घेतलं की लगेच ते चांगल्या प्रकारे तिथे ते येतं. आणि दुसरी जी भूमी सांगतात स्वामी ती कशी आहे, तन धैले वावर असे, एकी तन धैल्या भूमी, म्हणजे तिथे सतत गवत येतं, म्हणजे जिथे पीक घेतल्याच जात नाही, आणि तिथे सतत गवत येऊन 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 काय झालं, त्या जमिनीचा कस जो आहे तो कमी होऊन गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, आंतू बाहेरी तने दाटली असती, आत बाहेर सगळं गवतच गवत आहे, नुसतं गवत त्याच्यामध्ये आलेलं आहे. ते अंतू बाहेरी तने दाटले असे, तथा धाले असे, दाटले असे किंवा धाले असे दोन्ही एकच आहे. दाटले असे म्हणजे गच्च एकदम गवत आलेलं, पाय ठेवायलाही जागा नाही आतमध्ये, असं झालेलं आहे. म्हणजे त्या जमिनीकडे लक्ष नाहीये कोणाचं, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे गवत आलं ते आलं. जिथे आपलं चालणं फिरणं असतं त्या भागामध्ये तर गवत येत नाही, किंवा आलं तरी ते आपण स्वच्छ करत असतो. परंतु इथे ही पडीक जमीन आहे, आणि त्याच्यामध्ये काय आहे की अंत बाहेरी तने दाटले असे, तथा धाले असे. मग आता काय करावं लागेल, तिथे पीक घ्यायचं तर काय करावं लागेल, मग ते नांगरी जे म्हणजे ते गवत तर आधी काढून घ्यावं लागेल, आणि ती भूमी काय करावी लागेल, नांगरी जे म्हणजे ती नांगरून घ्यावी लागेल सगळी ती भूमी. तिला पीक घेण्या योग्य आता करायचंय, तिला तयार करायचं त्या जमिनीला. जमीन तर तयार आहे पण पीक घेण्यासाठी म्हणून ती तयार नाहीये. जसं आपल्याला जर का ज्ञान घ्यायचं आहे तर ज्ञान घेण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार व्हावं लागेल. तशा पद्धतीने नांगरी जे दुनी जे म्हणजे दोनदा नांगरावं लागणार आहे, एकदा नांगरून चालणार नाही. आडवं उभं असं चांगलं जे काही दोष, ज्याच्यामुळे त्या जमिनीतले जे काही दोष तयार झालेले आहेत ते सगळे दोष काढण्यासाठी दोनदा एकदा त्यांना नांगरून घ्यावं लागेल. कासिया फेडी जती म्हणजे नांगरल्यामुळे काय होणार की ते जे काही गवत वरच्यावर तर गवत काढलं,
पण ते गवताचे जे मुळं वगैरे आहेत ते काय होणार आहेत, ते नांगरल्यामुळे ते मुळं त्याचे बाहेर येतील, असे सफेद सफेद असे ते मुळं काय करावं लागतील, वेचावे लागतील. आणि कासिया फेडी जती, कासिया म्हणजे तेच गवत, ते सगळं त्याच्यातनं निवडावं लागेल त्या मातीतनं. आता जर का तिथे सतत पीक घेत असते तर तिथे असं एवढं काही गवत वगैरे येण्याचा काही संबंध नाही. परंतु हे खूप वर्षानुवर्षाचं गवत आहे, समजा खूप कालावधीचं गवत आहे, त्याच्या मुळा आतमध्ये आहेत त्या गवताच्या, त्या मुळ्या पण काढाव्या लागतील. ना तर एक जरी मुळी राहिली तर परत तेवढंच गवत त्याच्यामध्ये येऊ शकतं. आणि ते फेडी जती म्हणजे असं आहे की ते जाळूनच टाकतात. ते जर का ठेवलं तर ते परत शेताला नुकसानकारक ठरू शकतं. मग पेरी जे म्हणजे अशा प्रकारे ती जमीन कशी केली जाते, पेरण्या योग्य केल्या जाते, पेरल्या जात नाही त्याच्यामध्ये, पेरण्या योग्य केल्या जाते. आपण काय करतो, आपल्या या जीव स्वरूपाच्या भूमीमध्ये आपण पेरतो. आपण ते नांगरी जती, दुई जती, दुनी जे कासिया फेडणे वगैरे ही प्रक्रिया आपण करत नाही. नांगरी जेती, दुनी जे कासिया फेडणे म्हणजे काय, विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे निरालंबी इत्यादी पहिले प्रकार करावे लागतात. आणि मग पेरीजे आणि मग देवता स्मरणे वचन सांगितलेलं आहे. आपण काय करतो, हे पहिल्या प्रक्रियाच करत नाही, नांगरणे दुनीजे वगैरे हे काहीच करत नाही. आपण सरळ नामस्मरणाला बसतो आणि मग आपल्याला जांभया येत राहतात. निरूपणाला बसलं की आपल्याला झोप येत राहते. हे काय आहे की आपण नांगरणे दुनीजे वगैरे केलं नाही, आपल्यातले दोष जे आहेत, अडथळे जे आहेत ते आपण काढलेच नाही. तर मग कसं सांगा बरं, शेतकरी मंडळी आहेत त्यांनीच सांगावं, होईल का, पीक येईल का? जमीन जर का तयार नाही केली तर त्याच्यामध्ये पेरण्या योग्यच नाही केली तर पीक येऊ शकतं का? नाही येऊ शकत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण निर्मितीच्या वेळेला त्या ठिकाणी काही जे दोष असतील ते दोष काढून घ्यावे लागतात. मी जसं उदाहरण देतो, एखादं ताट आहे, ते ताट तुम्ही सकाळीच धुवून वगैरे ठेवलं, घासून धुवून पुसून ठेवलेलं आहे. आता तुम्ही संध्याकाळी जर का ते ताट वाढायला घेतलं परत, तर तुम्ही काय करता, परत परत त्याला धुता आणि पुसता. का बरं, सकाळीच तर धुतलं पुसलेलं आहे, परंतु दिवसभरात त्याच्यावर परत धूळ येऊन बसली, जी धूळ दिसत नाही है ना. धूळ अशा प्रमाणामध्ये असते की काही धूळ आपल्याला दिसते अशी धडधडीत, आणि काही धूळ अशी आहे ते धुळीचं प्रमाण इतकं सौम्य प्रमाणामध्ये पण धूळ असते की ती ते धूळ आहे हे लक्षात सुद्धा येत नाही. ते जर का तुम्ही अशी काही प्रक्रिया केली तर लक्षात येईल की धूळ आहे बरं का. आपल्या अंगावर मळ आहे लक्षात नाही येत, पण तुम्ही ते दगडाने घासलं विसलं की लगेच मळ निघतो. अरे किती मळ आहे हा. म्हणजे काही मळीनत्व आहे, काही दोष आहेत ते आपल्याला लक्षात येत नाही. ते दोष काढण्याचे उपाय जर का तुम्ही केले तर लक्षात येतं. आपल्याला देवाविषयी किती कंटाळा आहे कधी कळतं माहितीये का, जेव्हा एखादा ठिकाणी आपण गेलो आणि तिथे कंटाळा असा निर्माण होतो, आपल्याला सेवा करायचा कंटाळा येतो, स्नान करायचा कंटाळा येऊन जातो, स्मरण करायचा कंटाळा, दंडवत मग 2 घातले तर चालतील का, जे 5 दंडवत घालायचंही कंटाळा. तिथे समजायचं की आपले दोष सगळे बाहेर येऊन राहिलेले आहेत है ना. किंवा मग देवपूजेला बसले की जांभयावर जांभया, जांभयावर जांभया असं होतं, कधी देवपूजा संपते असं होऊन जातं. हे सगळं दोष आपले बाहेर येऊन राहिले हे तेव्हा आपल्याला कळतं. म्हणून विधीच्या संपर्कात गेलं पाहिजे आपण. विधीच्या संपर्कात गेले की दोष सगळे आपले बाहेर येतात. आणि अशा पद्धतीने मग आपल्याला आपल्या या जीव स्वरूपाच्या भूमीमध्ये हे सगळे जे काही नांगरी जे म्हणजे विकार विकल्प जे आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. म्हणजे ती नांगरून घ्यायची पूर्ण जमीन, ते शून्य करायचे. म्हणजे गवत असेल काय असेल ते दुनी जे म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच्यावरती प्रक्रिया करायची. कासिया फेडी जती म्हणजे स्वभाव मात्रे निरालंबी करून टाकायचं. त्या जमिनीमध्ये काहीच ठेवायचं नाही, फक्त माती त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि मग पेरी जती म्हणजे तिथे नामस्मरण जर का आपण तेव्हा केलं तर ते नामस्मरण तुमचं चांगल्या प्रकारे होणार आहे. तरी कुंभचा सीतता भार आणतोनी पिके, म्हणजे मग एवढं पीक येतं इतकं चांगल्या प्रकारे.
म्हणजे कधी कधी त्या जमीन म्हणजे योग्य प्रकारे जर का ते पेरणी वगैरे हा योग्य प्रकारे नाही झाली तर पिकामध्ये ते धान्य किंवा ते काय आपण म्हणतो कणसामध्ये तेवढी ते धान्य धरल्या जात नाही. परंतु जर का योग्य प्रकारे सगळं जर का झालं, जमीन पूर्णपणे चांगली तयार केली, कसदार केली आणि बियाणंही चांगलं आणि सगळ्या गोष्टी योगायोग चांगले घडून आले तर इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये पीक येतं. तर कुंभचासी म्हणजे एक एक ओळ आहे त्याच्यामध्ये मोठा जो डेरा आहे ते डेरा भरून धान्य येऊ शकतं. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये एक सामान्यतः जेवढं पीक येतं त्याच्याही पेक्षा चांगलं पीक येऊ शकतं जर का योग्य प्रकारे त्या जमिनीची आधी नांगरणी वगैरे केली असेल, योग्य प्रकारे ते त्याच ऋतूमध्ये जर का पेरलेलं असेल वगैरे तर चांगल्या प्रकारचं पीक येतं. ना तैसे जी पेरीजे तरी न पिके, म्हणजे जर का योग्य प्रमाणामध्ये जर का ते पीक घेतलं आलं तर कुंभ चासी तथा भार आणतोनी पिके, म्हणजे चांगलं भार म्हणजे एक प्रकारचं वजन आहे, ते वजन तेवढं भरतं 1 किलो 2 किलो जसं असतं ना किंवा पायली असतं तशा प्रकारे इतक्या पायल्या तितक्या पायल्या किंवा त्याच्याही पेक्षा जास्त माप म्हणा. असं कुंभ चासी म्हणजे एकेका त्या जे काय ओळ असते है ना, ते पीक लावलेलं आहे, बियाणं पेरलेलं आहे, अशा त्या ओळीच्या ओळी आहेत तर त्याच्या एकाच ओळीमध्ये कितीतरी धान्य ते निघतं. अशा पद्धतीने जर का प्रक्रिया केली तर अशा होईल. आणि नाही तर काय होईल बरं, ना तैसेची पेरीजे तरी न पिके, एखाद्याने कंटाळ केला की नको बाबा जास्त काही नांगरायला वगैरे हे ते जेवढ्याच तेवढं कसं तरी त्यांनी ते पेरलं तर काय होईल, त्यातलं गवत काढलं नाही, योग्य प्रकारे त्याला नांगरणी झाली नाही, त्यातले जे गवताचे जे मूळ आहेत ते काढले नाहीत तर काय होईल, तर तैसेची पेरीजे तरी न पिके, म्हणजे तेथे पीकच येणार नाही, जसं पाहिजे तसंही येणार नाही आणि जसं आलं पाहिजे त्याच्याही पेक्षा ते कमी येऊन जाईल. अशा पद्धतीने जर का दोष भूमीमध्ये असेल तर असा प्रकार होतो आणि दोष जर का जीव स्वरूपामध्ये जर का असेल तर मग बाकीचं काही ईश्वर विधींचं जे पीक आलं पाहिजे आपल्यामध्ये ते काही येत नाही. तैसे राजस पुरुष आणतू बाहेरी अवघी रजाची क्रिया करी, तसा राजस पुरुष सिद्धांत सांगतात. राजस पुरुषावर हा दृष्टांत आपण बघतो आहोत की तो राजस पुरुष जो आहे तो आणतू बाहेरी आत बाहेर वगैरे तो रजाची क्रिया करतो, म्हणजे बाह्य क्रिया पण त्याची रजयुक्त असते आणि आंतरक्रिया सुद्धा मानसिकता सुद्धा त्याची रजयुक्त आहे आणि बाह्य क्रियेमध्ये सुद्धा तो रज दिसतो आहे त्याचा. ते फेडूनी दिजे तरी प्रभवे, जर का तो दोष काढून जर का सामान्यत्वे जर का त्यांनी किंवा ऊर्ध्व आवडीपूर्वक जर का त्यांनी क्रिया केली ईश्वराची तरी प्रभवे, म्हणजे काय होणार आहे की त्याला तो विधी वगैरे जो आहे तो विधी त्याच्यामध्ये प्रभवू शकतो. ना तयाची वरी दिजे तरी न प्रभवे, आणि त्या दोषावरच तो विधी करत असेल तर त्या विधीचा प्रभाव होणार नाही. एखाद्याने म्हटलं की मी कसं डोळे बंद करून स्मरण करतो म्हणून लोकांना दाखवण्यासाठी तो स्मरण करत असेल तर स्मरणाचा आनंद त्याला येणारच नाही. सेवा करताना थांबा थोडं लोक येऊ देत मग करू सेवा सुरू, म्हणजे दिसलं पाहिजे मी सेवा करून आलेलो आहे है ना. मी जर का 500 रुपयाचा हार आणलाय तर मी बघतो की 50 लोक तरी जमले पाहिजेत, त्या लोकांना कळायला पाहिजे की हा हार यांनी आणलेला आहे. नंतर सांगत कोण बसेल मग, नाहीतर मग सगळ्यांना सांगायला हार कसा आहे है ना. म्हणजे आपण हा हार आणलेला आहे 500 रुपयाचा, हे कसं सांगतो आपण, हार कसा आहे छान आहे आम्ही आणला तो स्वस्त, म्हणजे तसं हे मिळालं 500 रुपयाचा मिळाला तो. म्हणजे ऐन कैन प्रकारे आपण आपली क्रिया दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्या क्रियेमध्ये आपल्याला समाधान नसतं. आणि एखादी क्रिया तुम्ही स्वाभाविकपणे करताय त्या क्रियेचा आनंद असतो, त्या फुलं वाहण्याचाही आनंद असतो, ती सेवा करण्याचा आनंद असतो, ते स्मरण करण्याचाही आनंद असतो. आणि या सगळ्या गोष्टी ज्यांनी बघितल्या पाहिजे ते परमेश्वर आपल्याकडे बघतात, बाकीचे कोणी नाही बघितलं उलट उत्तम असतं, चांगलं असतं. लोकांना कळालंच नाही पाहिजे तुमचा बँक बॅलन्स किती कळतो का लोकांना, पगार किती सांगतात का आपण, ते कसं आपण लपवून ठेवतो. तशा पद्धतीने हा सुद्धा आपली संपत्तीच आहे.
एखादा सेवा तुम्ही करणं म्हणजे तुमची ईश्वर संपत्ती मिळवण्याचं साधन आहे ते. तर त्याच्यातनं तुम्ही किती ईश्वर संपत्ती मिळवताय हे फक्त तुम्हाला सुद्धा नाही कळायला पाहिजे, लोकांना सुद्धा नाही कळायला पाहिजे, ते देवालाच माहिती असलं पाहिजे. आपल्या विधीतनं आपण काय जोडतो हे फक्त ह्याचा हिशोब देवाकडे असतो, आपल्याला दिसत नाही बरं का. आपल्याला जर का दिसण्याची सुविधा असती तर बँक बॅलन्स किती आपण घरच्या घरी तपासू शकतो आता. तसं माझी योग्यता किती वाढली असं जर का असतं तर आपण बापरे म्हणजे कोणाला ऐकलो नसतो आपण. बघा माझी योग्यता बघा 95% योग्यता आहे माझी. आपण भांडलो असतो लोकांना आणि दुसऱ्या दिवशी 5% योग्यता दिसली असते, कारण भांडणामध्ये 90% योग्यता कमी होऊन गेली असती. ती सुविधा देवाने ठेवलेली नाही. त्या ठिकाणी ते परमेश्वरालाच माहिती आपला विधी लेखी लागला की नाही लागला वगैरे. पण योग्य प्रकारे जर का निर्दोषपणे जर का तुम्ही विधी केले तरच ते लेखी लागणार आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. आपण नाटकी स्मरण केलं, लोकांना दिसावं म्हणून केलं, प्रसिद्धी व्हावी म्हणून केलं तर ते ईश्वराचे लेखी लागत नाही, तुमचाही वेळ वाया गेला त्याच्यामध्ये. जेही कार्य करायचं ईश्वर पैकीच माझं म्हणणं असतं की 100 रुपये खर्च करू नका, 1 रुपया खर्च करा, पण तो निर्हेतुक आणि आवडीपूर्वक करा. 1च्या 1 रुपया तुमचा लेखी लागतो. आणि दिखाव्यामध्ये आणि या रजोगुणामध्ये आपण 100 रुपये खर्च केले, त्यातला 1 रुपया सुद्धा पण लेखी लागेल की नाही लागेल ते देवच जाणे. आणि म्हणून ह्या सर्व ज्या बाबी आहेत ईश्वर पैकीचे विधी, ते रज दोषही त्याच्यामध्ये नको आणि तम दोषही नको. ईश्वराच्या संदर्भातली आवडी त्याच्यामध्ये असली पाहिजे, असं स्वामींनी या ठिकाणी या वचना या या लीळेच्या द्वारे असेल किंवा दृष्टांताच्या द्वारे आपल्याला निरूपण केलेलं आहे. आणि आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी तनधैर्य वावराचा 28 क्रमांकाचा दृष्टांत आणि सोबत पूर्वार्ध 472 क्रमांकाची लुखदेववा भेटी या लीळेचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड